ही सगळी करामत केली आहे धनुच्या छोट्या मामाने. धनुचा मोठा मामा एवढा समजूतदार आहे ना, म्हणजे सांगण्याच्या पलीकडचा, आणि छोटा मामा तो असा आगाऊ आहे, म्हणजे एकदम भांडखोर. धनुष आणि दोघांचं काय झालं होतं काय माहिती. त्याने ना धनुषच्या हाताला चिकटपट्टी, तोंडाला पण चिकटपट्टी गुंडाळली होती. बाहेर येऊन बघितलं तर धनुष मोठ्या मोठ्याने रडायला लागला होता. त्याला कसं तरी समजवलं आणि तो आलाय म्हणून म्हटलं चला आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाता. आता बाहेर कुठं लांब जाणं तर होतच नाही, पण शिरगावचं असं मंदिर आहे ना की तिथे गेल्यानंतर ना खूप जास्त प्रसन्न वाटतं, म्हणून म्हटलं की चला. आणि त्याला किती जरी म्हटलं ना, म्हणजे त्याचा व्हिडिओ शूट केला तर त्याचं म्हणणं असं होतं की नाही दीदी तुम्हाला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही अजिबात. आणि जर एखाद्याला यायचं नसेल तर फोर्स करण्यातही काहीच पॉईंट नसतो, म्हणून मी त्याचा व्हिडिओ नाही घेतला कुठेच. आम्ही शिरगावच्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर ना असं वाटतं की सॅटर्डे संडेचा जो छोटासा टाईम असतो ना तो आपण इथे पण स्पेंड करू शकतो, कारण इतकं छान वाटतं ना संध्याकाळच्या टायमिंगला, खूपच मस्त वाटतं. तिथेच शनी मंदिर पण आहे, पण लेडीजने आत मंदिरात जात नाहीत, सो मी बाहेरून दर्शन घेतलं. हे तिघे पण आज जाऊन दर्शन घेऊन आले. आजकाल आम्हाला खारे शेंगदाणे खूप जास्त आवडायला लागलेत, म्हणजे मी ह्यांना टिफिनलाच देते ते रोज. ते संपले होते, म्हटलं चला आपण इथे आलोय ना तर इथूनच घेऊन जावेत, कारण इथे पण छान फ्रेश भेटतात. धनुष खेळणी घेण्यासाठी खूप जास्त हट्ट करत होता, म्हणून त्याच्यासाठी जे काय घ्यायचं होतं ते बघितलं. तेवढ्यातच माझं लक्ष ह्या बुक्सकडे गेलं. म्हटलं चला आता सुट्टी आहे ना तर आपण हे घेऊन टाकूयात, म्हणजे मॅजिक बुक्स आहेत हे. आपण ह्याच्यावरती लिहायचं पण आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलं की ते क्लीनसुद्धा होऊन जातं. आपण सारखं सारखं म्हटलं तरी वापरू शकतो. नंबर्स, अल्फाबेट्स, परत त्यानंतर हिंदीचं पण घेतलं. त्यानंतरनं मग त्याला खेळायचं होतं. थोड्या थोड्या राईड घ्यायच्या होत्या, मग त्याला ते मनसोक्त खेळून दिलं. आणि OXची पण गेम आणली होती. धनुषलाही खेळायला फार आवडते, तो नोटबुकमध्ये आम्ही हे करायचो, पण म्हटलं चला आता तिथे आहे तर घेऊन टाकली. आल्यानंतरनं मस्त स्वयंपाक बनवला, जेवण केलं आणि म्हटलं आलाच आहे भाऊ तर चला आपण संध्याकाळच्या वेळेला मस्त आईस्क्रीम खायला जाऊयात, म्हणून आईस्क्रीम खाल्लं आणि असा दिवसाचा शेवट केला.